कोपरगाव शहरामधील लक्ष्मीनगर भागातील पिण्याच्या पाण्याची टाकीची गळती गेल्या 4 ते 5 वर्षांपासून थांबता थांबेना। स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पालिका प्रशासनाला अर्ज दिले, परंतु त्याकडे देखील पालिकेने दुर्लक्ष केले। मागील महिन्यामध्ये याच पाण्याच्या टाकीखाली साचलेल्या पाण्यामध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू देखील झाला, तरी देखील पालिका प्रशासनाला जाग येत नाही का, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे। पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अजून एखाद्याचा जीव जाण्याची वाट पालिका प्रशासन बघत आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। पाण्याच्या टाकीची होणारी गळती थांबावी आणि झोपलेल्या पालिका प्रशासनाला जाग यावी, यासाठी मनसे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला। त्यांच्या या आंदोलनामुळे पालिका प्रशासन खडबडून जागं झालं असून पाणी पुरवठा अधिकारी, कर्मचारी, उपमुख्य अधिकारी यांनी आंदोलनाच्या ठिकाणी धाव घेत त्यांना लेखी स्वरूपात आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे। ही लक्ष्मीनगर भागातली टाकी लिकेज असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहत आणि त्यात आता शासनाने 10 दिवसाआड पाणी केल्यामुळे आणखीन पाण्याचा अपयोग होतोय आणि हे जे पाणी जे सांडते याच्यात लहान मुले खेळतात, शाळा जवळ आहे, मंदिरात पाणी जातं, मंदिरात जायला अडचणी येत्या। ह्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी ते आउटलेट बाहेर काढून ही टाकी लवकरात लवकर दुरुस्त करावी, ही सर्व लक्ष्मीनगरवासियांची मागणी आहे। तरी याची नगरपालिकेने प्रशासनाने दखल घ्यावी, यासाठी अनिल भाऊ गायकवाड यांनी जे आंदोलन केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी। ची मागणी अशी का गेल्या 4 ते 5 वर्षापासून ही पाण्याची टाकी लिकेज होती आणि इथल्या स्थानिक नागरिकांनी यांना कमीत कमी 3 वर्षापासून 4 ते 5 वेळेस निवेदन दिलेले, तरी ह्या नगरपालिकेला अजून त्याची काही जाग येईना। त्याच्यानंतर ह्या पाण्याच्या टाकीखाली एक माणसाचा मृत्यू झालेला आहे। मग अजून हे किती जणांचा यांना मृत्यू यायचा आहे या नगरपालिकेला? आता यांनी मला आता सांगितलं का आम्ही 10 दिवसात याची विल्हेवाट लावू म्हणून। जर यांनी 10 दिवसात याची विल्हेवाट नाही लावली, याच्यानंतरचं जे आंदोलन आहे ते आंदोलन या टाकीवरच होणार आहे। पण त्याच्यानंतर मी या टाकीवर बसून याच्यानंतर मी खाली सुद्धा उतरणार नाही। रात्रंदिवस या टाकीजवळ इथं झोपून राहीन मी। हॅलो, आज मागणी काय तुमची? माझी मागणी एकच आहे का आज इथं कोपरगाव शहराला 10 दिवसाआड पाणी झालेले आणि इथल्या स्थानिक नागरिकांना 2 तास पाणी मिळतं, पण 2 तास नाही, त्यांना 1 तास पाणी येतं आणि 24 तास हे पाणी इथं वाया जातं। आणि इथं 10 दिवसाला पाणी देऊ राहिले लोकांना आणि इथं हे पाणी वाया चाललं, याला कोण जबाबदार आहे? आणि पट्टी तर अजिबात कमी करीत नाही, आत्ताच भरावं लागेल, लगेच भरावं लागेल, नळाला फुटा टोकीचा कपाकप। ही यांची हुकुमशाही आहे, ही दादागिरी का यांची? ही अजिबात चालणार नाही यांची दादागिरी या नगरपालिकेची, आत्ता सांगून ठेवतो। याच्यानंतर अजिबात ऐकणार नाही, याच्यानंतर जे पुढचं आंदोलन होईल ते फार भयानक होणार आहे। माझी मागणी एकच आहे, ही टाकी जी नवीन टाकी आहे तिला ही पाईपलाईन जोडून द्यावी। ती ब्रिजलाल नगरमध्ये जी टाकी झालेली तिचं पाईपलाईन ह्या नगरपालिकेत जोडून द्यावे आणि ह्या टाकीचं काम त्यांनी त्वरित चालू करावे। का हे कोणाला घाबरू राहिले नगरपालिकावाले ते पण आम्हाला त्यांनी सांगावं स्पष्ट। S9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।